माय मोगाचो येवकार हांव मनीषा जाधव. सुरय पळयाचे हेडलायन्स. रामा काणकोणकार मारहाण प्रकरण गोंयांत चल्ला तापत. कायदो आनी सुवेवस्थेचेर उप्रासल्यात प्रस्न. राम राज्य चलोवप्यांनी रामाकच मारलो. काँग्रेस आनी समाज वावुरप्यांनी केल्या सरकाराचेर टिका. ओल्ड गोवा कातेभाट वाठारांत वेगान धांवपी गाडयेन 2 रस्त्या कुशीक चलत वचप्यांक दिलो नेटान धक्को. तांकां आयले जाग्यारच मरण. राष्ट्राध्यक्ष ट्रम्पान H-1B विजाच्या अर्जांचेर लायल्या $1 लाख महत्वाचे शुल्क. कार्यकारी आदेशाचेर सय केल्या उपरांत पुराय अमेरिकेंतल्या भारतीय H-1B विजा धारकांमदीं पाताळ्ळ्या भिरांत. आणि आता याची कोंकणी खबरो विस्तारान. रामा काणकोणकार मारहाण प्रकरण गोंयांत तापत चल्ला. कायदो आनी सुवेवस्थेचेर बरेच प्रस्न उप्रासल्यात. राम राज्य चलोवप्यांनी रामाकच मारलो. आमकां न्याय जाय. समाज वावुरप्यांनी आनी काँग्रेस पक्षान पत्रकार परिशद घेवन सरकाराचेर खर टिका केल्या. आयज तुमकां हांव सांगचें दिसता, जितले इलेक्ट्रॉनिक मिडिया, प्रिंट मिडिया आयज पासून प्रसिद्धी दिता आसतना संपूर्ण इन गोवाच्या भितर 365 दीस प्रिंट मिडिया आनी इलेक्ट्रॉनिक मिडिया आमकां प्रसिद्धी देत येयलेले आसा. हांव तेंचे देव बरें करूं म्हणटा. सर्टनली अशे इन्सिडेंट जेन्ना आमचे एक्टिविस्टांचे जेन्ना गजाली घडटा आनी जे एक मिडिया चॅनल गोंयांत जे आसा आयज पासून दाखयतना आमकां अशे वायट प्रसंग जेन्ना येतात कोणाचेर आमच्या एक्टिविस्ट भावांचेर, तेन्ना एक स्पेसिफिकली एक जे गोंयांत जे चॅनल जे आसा अचानक ते वयर सरतात आनी रामा काणकोणकार भाव जो आमचो आसा तेजेर आयज तेन्ना तुमकां खबर आसा येदो व्हडलो तेजेर प्रसंग येयलो, तेंच्यांनी दाखोवपाक सुरवात केल्ली. अशें कशें जाता म्हणजे आमकां अजब अशें दिसता. सर्टनली एक चॅनल जे दाखयनासले ते दाखयता, ते गोंयकारांनी कोण ते समजून घेवंक जाय. सो आयज सुरू करता आसतना आयज आमचो बाबा भाव जो आसा आमचो रामा काणकोणकाराचेर तुमकां खबर आसतली गोंयभर आनी जगभर प्रसिद्ध जाल्लेले आसा की तेजेर हल्लो जालो दनपारचो आनी तेका कसो मारलो, कसो व्हिडिओ व्हायरल जालो आनी कसो मारपाक जाय ह्यो भारतीय जनता पार्टीच्या गुंडराजीच्या सरकारा कडसून प्रत्येक गोंयकारान आयज धडो घेवपाची गरज आसा. ज्या नांवान भारतीय जनता पार्टी सरकार येयलो श्री राम म्हणून, जय श्री आमी म्हणटा प्रत्येक फावटी भारतीय जनता पार्टीचो सरकार किंवा आमी म्हणटात जय श्रीराम म्हणून आमी प्रत्येक जाण बसलेले आहात आमच्या बेंचाचेर आयज सगळे हिंदू आसा. जय श्रीराम म्हणटकूच आमकां अभिमान दिसता. पूण ह्या सरकारासून जे डायरेक्शन कोणी दिल्लेले आसा आमच्या रामा काणकोणकाराचें जे नाव जे आसा राम, त्या मनशाचेर तेंच्यांनी रामाचेर अटॅक केलो म्हणजे कोणाचेर अटॅक केलो हेजे तुमी समजून घेवपाक जाय. जो रामा काणकोणकार जो राखणदाराक लागून आमच्या परवरी लागून घडटालो आनी आपूण प्रत्येक वेळा सांगतालो आपूण राखणदार म्हणून तो, त्या मनशाचेर देवान आमच्या राखणदार आमकां परवडचो तेणी दाखोवन दिलेले आसा की आपूण राखणदार जो आसा ह्या एक्टिव्हिस्ट जे काम केलेले देवळाक लागून, देवूळ फोडटा आसतना किंवा वडाचें झाड बांदयता आसतना ते राखणदार म्हणून आयज वयर सरलो आनी आयज संपूर्ण गोंयकाराक राखणदाराचो अभिमान आमकां आयज दिसता. आनी राखणदारान गोंयच्या लोकांचे आयज म्हाका तरी दिसता दोळे उगडले म्हणून की जो मुख्यमंत्री कालचो स्टेटमेंट कितें सांगता तो की जे गुंडा जे धरलेले आसा ते गुंडाक आपूण तडीपार करतलो म्हणून. आता आमकां मोठो प्रश्न पडटा, तडीपार करतलो कोर्टाचे डिसिजन जावपूच ना, कोर्टा समोर उबे जावपूच ना ते आनी तेंच्यांनी गुन्हो कसो केलो तेजे फाटल्यान कोण आसा हे आज पासून ठरलेलेच ना, हो आपूण सांगता तेंका तडीपार करतलो म्हणून. तर हांव संपूर्ण गोंयकारांक आनी अभिमानान तरी हांव व्हडल्यान सांगता, आमकां अभिमान आसलो की भारतीय जनता पार्टी सरकारान हे हिंदू लोकांक हे प्रोटेक्शन दितले म्हणून. पण राम ज्या नांवान राम जो आसा त्या मनशाक तुमी आयज असो भेदक मारलो की तो अशें दिसलें ते गुंडा जर आमच्या समोर जर आसले न्हू आमी अशें मारचे ना, आमकां आवोवपाक अशें शिकोवंक ना. पूण ज्या सरकारान जी संस्कृती ना ती प्रमोद सावंताच्या भारतीय जनता पार्टीच्या सरकारान जी संस्कृती मनोहर पर्रीकराची आसली, ज्या सरकारान भारतीय जनता पार्टीच्या सरकारान अटल बिहारी वाजपेयीची जे सरस्वती तोंडार जी आसली ती संस्कृती आसली बीजेपी, ती संस्कृती आयज ना. पूण राम राज्य हाडलेल्या सरकारान आज भारतीय जनता पार्टी सरकारान हे गोवाचे लोक अजीब है म्हटलेले, कोणी म्हटलेले
नेहरूजीन म्हटलेले गोवा के लोक अजीब बरे. तर आमकां आयज खरोखरच वायट अशें दिसले काल की गोवा के लोक खरोखरच अजीब आसा, जे एका आमचे गोमंतकीय भुरग्याक रामा काणकोणकराक असो मारलो. काल आमी सगळ्यांनी उलो केलो तुम्ही या म्हणून, पण खरोखरच गोवा के लोक कशे अजीब आसा. आमचे किरिस्तांव भाव जे गोंयांत जे आसा आमच्या फाटल्यान जाले, एकटिपच्या फाटल्यान रावले, हांव तांकां सॅल्यूट करता. तेंचे मना पासून काळजासून तांकां देव बरें करूं म्हणटा. आयज गोंयांत जे पद्दतीन गुंडागिरी चल्ल्या ती अशीच जर चालू उरली जाल्यार आमकां एक क्रायम कॅपिटल म्हणून अख्ख्या भारत देशांत नांव मेळटलें आनी तो टॅग मेळटलो. कित्याक ज्या पद्दतीन आयज लॉ अँड ऑर्डर कॉलेज जाल्लेली आसा, जगभर आमी प्रसिद्ध जाल्लेले आसा. आमचे ह्या लॉ अँड ऑर्डरा खातीर गोंयचे टुरिझम जो मेन बिझनस जेच्या खातीर आमच्या सरकाराक रेव्हेन्यू येता तो सुद्दां फाल्यां सकाळी कॉलेप्स जातलो. कित्याक अशी गुंडागिरी जर चल्ली आयज आमी गोंयकारूच जर सेफ ना जाल्यार जो टुरिस्ट येता तो कसो सेफ आसतलो म्हणून हो मेन प्रश्न. आता रामांगडा जो पयर प्रकार घडलो तो सारको दुर्दैवी प्रकार सारको, आणि तसोच प्रकार काल वेर्णा घडला खंय. एक 4-5 जाणांनी एका बिझनेसमॅनाक मारलो खंय. ही न्यूज व्हडलीशी चड हायलायट जावंक ना, पूण हांव तुमकां सांगपाक सोदतां हे आयज जे चल्लां न्हू हे डेली स्तराचेर चल्लेले आसा. फाटीं आमी मडगांव सुद्दां पळयलें की येदे व्हडले गँग वॉर जाले ते. आता ही गँग वॉर वाडली कित्याक आनी हे प्रकार जे आयज डेली जे वाडत आहा ते कोणा खातीर वाडटा. रामा काणकोणकरा बाबतीत जे जाला ते एक डिफरंट लेवलाचे राजकारण. आयज आमी गोंयांत पळयतात आयज जमिनी विकपाचे आनी घेवपाचो तांडव चालू आसा सारको. मायनिंगान अर्धे गोंय काबार केले, आता मायनिंग बंद जालो. आता जमिनीचो वेवसाय सारको उच्च स्तराचेर चालू आसा आनी हेतून मोठे मोठे दिल्लीचे राजकारणी म्हणनाका, गोंयचे राजकारणी म्हणनाका हे सगळे इन्वॉल्व आसात. आयज आमची हेंच्यांनी जंगलां सुद्दां सोडूंक ना. प्रायव्हेट फॉरेस्टां अशा पद्दतीन नश्ट केल्लेली आसा की आमकां फुडल्या पिळगेक रान हे मेळचें ना. फुडल्या पिळगेक रान हे मेळचें ना. आता सद्याक आमी पळयता ओमकार वो हत्ती पेडण्या गांवांत भोंवता. तो कित्याक भोंवता तर तेचे घर आमी नश्ट केलें. तो भटकोन त्या गांवांत पावलो. आयज बिबटो जो भायर येता आनी आमचे कुत्रे व्हरता, सो तेचे जे अन्न आहा ते काबार जालें. ते अन्न सैरा वयरा पावलें आनी ताका तें अन्न मेळना. सो आयज जी एरिया जे फॉरेस्ट आमी टायगर रिजर्व करपाक जाय कोर्ट ऑर्डर दिता ती हे सरकार मानपाक सोदिना. कितें सो आयज जो जमिनीचो तांडव चालू आसा, जमिनी विकत घेवप जे चालू आसा, हेतून सगळे लँड माफिया इन्वॉल्व जाल्ले आसा सारके. सोशल एक्टिविस्ट गोंयचे सगळे गोंयकार हांणी जेन्ना उलो दिलो तेन्ना एक गोष्ट सिद्ध जाली की जेन्ना सगळे युनायटेड जेन्ना आयले तेन्ना हे भ्रश जुमला पार्टीचे सरकार म्हाका दिसता खंय तरी हारले. म्हाका दिसता अशेच गोंयचे जे विशय आसा ते सगळ्या गोंयकारांनी म्हाका दिसता एकठांय येवन लढचे पडटले. गोवा 365 खातीर नितीक्षा गांवकार, विलियम रॉड्रिगीस, गौतमी गांवकार आणि सानिका नकवेकर. राज्यात अपघातांनी भर पडत आसा. ओल्ड गोवा कातयेभाट वाठारात वेगान धावपी गाडयेन 2 रस्त्या कुशीक चलत वचपी दोगांक नेटान धपको दिलो. ह्या घडणुकेत दोगांकूय जाग्यारच मरण आयले. मेळिल्ले म्हायती प्रमाण शुक्रारा दनपारा ओल्ड गोवा कातयेभाट एका रेस्टॉरंटा लागसर वेगान धावपी मोटारीन चलत वचप्यांक धपको दिलो, जाका लागून दोगांकूय मरण आयले. दनपारा 3 वरांच्या सुमाराक ही घडणूक घडली. आरोपी ड्रायव्हर साहिल दिवकर हो 24 वर्साचो तरणाटो असो आरोप आसा. 43 वर्साची सुकांता प्रधान आणि 58 वर्साची सुशील बेरा हांकां मरण आयले. ही दोगांय मूळ वेस्ट बंगालची. हे घडणुके उपरांत राज्यांतल्या रस्त्यांचेर वेगान धांवडावपी गाडयो जाका लागून गेल्ले निष्पाप बळी आणि पुलीस कितें खर पावलां उबारतले हाचेर प्रस्न निर्माण जाल्यात. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. घेऊया एक लहानसो विसव. विसवा उपरांत येवकार पळोवया फुडल्यो खबरो. नार्कोटिक्स ट्रॅफिकिंगाच्या व्यापाराचेर वास्को पुलिसांनी व्हड कारवाई करत ओडिसांतल्या मुखेल पुरवंदाराक अटक केली. आंतरराज्य ड्रग्स नेटवर्काचो यशस्वीपणान तांणी पर्दाफाश केलो. पळयात पुराय बातमी. सुरवेक 5.34 किल गांजा जप्त करून दिनेश चौहान, सपनेश्वर गौडा, निलांचल गौडा अशा 3 व्यक्तींक अटक केल्या उपरांत ही कारवाई सुरू जाली.
चौकशे वेळार काडिल्ल्या महत्वाच्या माहितीचेर कारवाय करून वास्को पुलीस स्टेशनाचे पुलीस निरीक्षक वैभव नाईक, दक्षिण गोयचे पुलीस अधीक्षक हांच्या एकंदर देखरेखी खाला खाशेलो तपास पंगड तिकम सिंग वर्मा हांणी तयार केलो. ह्या पंगडाक रोखडोच ओडिशाक धाडलो आणि थंय प्रगत तंत्रीक देखरेख आणि ओडिशा पुलिसांकडेन समन्वयात्मक यंत्रांतल्यान ताणे आंतरराज्य ड्रग्स नेटवर्काचो मुखेल स्त्रोत पुरवणदार म्हणून वळखून घेतिल्ल्या मुखेल आरोपीक हड्डू भंडारीक यशस्वीपणान धरलो. गोवा 365 खातीर मनीषा जाधव आणि ओमकार देशप्रभू. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हांनी काल H-1B व्हिसाच्या अर्जांचेर $1,00,000 महत्वाचे शुल्क आकारिल्ल्या कार्यकारी आदेशाचेर सय केल्या उपरांत पुराय अमेरिकेतल्या भारतीय H-1B व्हिसाधारकांमदी भिरांत निर्माण झाली. कांय प्रवाशांनी देशात परत येवंक मेळचेना ह्या भयान विमानां सोडून वचपाचे थारायिल्ल्यान विमानतळाचेर बोवाळ निर्माण जालो. शेनवारा पुराय अमेरिकेत भारतीय H-1B व्हिसाधारकांक आणि अर्जधारकांक भिरांकूळ वातावरण निर्माण जाले आणि ताका लागून विमानतळाचेर अंधाधुंदी निर्माण जाली. सॅन फ्रान्सिस्को आंतरराष्ट्रीय विमानतळार एमिरेट्साच्या विमानांतल्यान भायर सरल्यार अमेरिकेत परत येवंक मेळचेना ह्या भयान कितलेशेच प्रवासी उड्डाण करपाच्या कांय मिनटां आदीं देंवले. ग्राउंड स्टाफान अनपेक्षीत सुटकेचे व्यवस्थापन केल्ल्यान विमानाक 3 वरां परस चड काळाव जालो. अमेरिकन कामगारांक प्राधान्य दिवपाच्या आणि विदेशी प्रतिभेचेर कॉर्पोरेट अवलंबित्व उणे करपाच्या हेतान 21 सप्टेंबर 2025 सावन सुरू जावपी नव्या H-1B व्हिसा याचिकाचेर $1,00,000 एकर कमी शुल्क लावपी घोषणापत्राचेर अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हांनी 19 सप्टेंबराक सयो केल्या उपरांत हे घडला. Well, they're $100,000 per year. So the whole idea is no more will these big tech companies or other big companies train foreign workers. They have to pay the government $100,000, then they have to pay the employee. So it's just not economic. If you're going to train somebody, you're going to train one of the recent graduates from one of the great universities across our land. Train Americans, stop bringing in people to take our jobs. That's the policy here. $100,000 a year for H-1B visas, and all of the big companies are on board. We've spoken to them about the gold card. They love it. They love it. Is that person valuable enough to have $100,000 a year payment to the government, or they should head home and they should go hire an American? The whole idea, it's annual, and it's for total. It can be a total of 6 years. So $100,000 a year. So either the person is very valuable. हे घोषणेक लागून पयलेच खेपे बोवाळ जालो जेन्ना वाणिज्य सचिव हॉवर्ड लुटनिक हांनी ह्या शुल्काक वर्सुकी शुल्क अशें म्हळें. ताका लागून तंत्रगिन्यान वेवसायिकांमदी भिरांत निर्माण जाली. हाका लागून अनिश्चिततायेक तोंड दिवपा खातीर बेगोबेग काम करपी मायक्रोसॉफ्ट सारख्या मुखेल कंपनींनी प्रवासात आडखळ हाडली आनी तातडीचो सल्लो दिलो. पूण 24 वरां भितर व्हाईट हाऊसाची प्रेस सचिव कॅरोलिन लेविट आनी USCIS हांचे सयत अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की हे शुल्क फकत सुरवातीच्या याचिकांक लागू जातले. नूतनीकरण अस्तित्वात आशिल्ले धारक आनी परतून प्रवेश करपाचेर सूट दितले. ह्या स्पष्टीकरणाक लागून हुस्को उणो जावपाक मजत जाली. पूण ट्रम्पाच्या कांय समर्थकांनी हाचेर टिका केली. तांणी ह्या समयोजनाक धोरणाची कडकताय उणी करप अशें मानले. 2047 तक विकसित होना है तो भारत को आत्मनिर्भर होना ही होगा. आत्मनिर्भर होने के अलावा भारत के पास कोई विकल्प नहीं है. 140 करोड़ देशवासियों का एक ही संकल्प होना चाहिए. चीप हो या शीप, हमें भारत में ही बनाने होंगे. H-1B व्हिसा शुल्क वाढले उपरांत प्रधानमंत्री मोदी हांनी सुरवातीच्या निवेदनात म्हळां की भारताचो सगळ्यात व्हडलो दुस्मान म्हळ्यार हेर राष्ट्राचेर निंबून रावप. काळांतरान हे कशे घडटले आनी फुडाराच्या अर्जदारांचेर आनी अमेरिकेंतल्या नोकर भरतीच्या व्यापक वातावरणाचेर ताचो कितें परिणाम जातलो हाची अजून खात्री ना. गोवा 365 खातीर लिन्सी मिनेझीस आनी अरुण नाईक. परतून घेऊया एक व्यावसायिक विसव.
विसावा उपरांत परतून एकदा येवकार पळोवया उरिल्ल्यो खबरो. 12वी अस्तंत झोन शूटिंग चॅम्पियनशीप रायफल आनी पिस्तूल 2025 मांद्रे ह्या शूटिंग हबात सुरू आसा. ही सर्त 17 सप्टेंबराक सुरू जाल्ली, जी 22 सप्टेंबर मजगती चालू उरतली. खेळा मोगींचो बरो प्रतिसाद हे चॅम्पियनशिपाक मेळ्ळो. पळयात. दिसता ऑलमोस्ट 79-80% क्वॉलिफाय आसा. प्रोन आणि फ्री पिस्तलाचे 70 to 90% क्वॉलिफिकेशन आसा. 25 मीटर पिस्तल जे आसा तितूनय तसोच आसा आणि 10 मीटर एअर पिस्तल आसा तेजो आयज म्हणजे फाल्यां सांगतो न्ही तुमी सगळे कळटलें. पण ओवरऑल आतां मेरेन 8 डिटेली जाल्ली आसा. तितून ऑलमोस्ट 70 to 75% क्वॉलिफाय आसा. 25% पार्टिसिपेट आसा तांचो तुमकां रिस्पॉन्स कशें कितें आसा? तुमी अपेक्षा कितली धरलेली आनी अपेक्षा बरोबर आसा की ना जितली अपेक्षा धरलेली पळय एवरेज तितली म्हणजे तशीच आसा. आनी तितून कशें आसा अपेक्षा कितें आसा जो क्वॉलिफायींग स्कोर आसा तितून एक जास्त असो मारूंक शकता येतली तशें हें ना. पण जो धरलेलो पळय तेजो एक्चुअली कशा नॉर्मल वेस्टर्नान पयलीं जेन्ना होस्ट करता गोवा फर्स्ट टायम होस्ट करता आतां 12th एडिशन बाकीचे हेच्या पयलीं 11 एडिशन जाला. ऑलमोस्ट 1000 ते 1500 ते 1600 पार्टिसिपंट्स. बट फर्स्ट टायम बिकॉज गोवा एज आमी हे जाणा आनी झोनल इट वॉज अनएक्सपेक्टेड बिकॉज तेन्ना ऑलरेडी बाकी झोनल चल्ला बाकी इंटरनॅशनल चल्ला तरी 2000 पार्टिसिपंट्स आमकां म्हणजे लाभूक जाय. कितले गोव्यातले कितले जाण आसा? गोव्यातले म्हणजे टोटल क्वॉलिफायींग म्हणजे नॅशनलाक वचून क्वॉलिफाय ते 7 जाण आसात टोटल. आउट ऑफ दॅट 5 जाणांची मॅच जाली. 4 जाण ऑलरेडी क्वॉलिफाय जाले आणि 2 जे आसा पिस्तलाक आसा ते आयज रिस्पॉन्स बरो आसा गोवा. येस म्हणजे माझो रिझल्ट जो आसा एक्सलंट आसा. ऑलमोस्ट 95% आमचे क्वॉलिफाय जाले. क्वॉलिफाय उरला तो बी फक्त 0.2 उरला. अशें कितें जालां की आमचे गोंयचे चड पार्टिसिपंट नासतात ह्या हेका? ना करता की आमी ना कंपेर टू आमी अदर स्टेट करशीत न्हू आमचें पार्टिसिपेशन ना. कंपेर टू बिफोर इयर पळयशीत 2 वर्सां 3 वर्सां पयलीं म्हणजे गोंयांत शुटिंगेंतल्यान तुमी जाण आसतले फक्त आसतालो 2 जाण आसतलो. पूण फर्स्ट टायम आमचे म्हाका दिसता टोटल हांगा रायफल पिस्तलाक 8 जाणां आनी इवन फर्स्ट टायम आतां वेस्ट झोन शॉर्ट गन चल्ला भोपाळ थंय सुद्दां आमचे 3 जाणां ते सुद्दां ऑलरेडी भितरले 2 जाण क्वॉलिफाय जाले. सो भले वी आर कम्पॅरेटिवली बाकी स्टेटीपेक्षा खूप कमी आहे पण वाटता. पण हांव कितें म्हणटा अजून वाडोवंक जाय. जशी गोवा आसा सो गोवा फायनान्शियली स्टेबल आसा सगळे जाण आसात गोवा गोंयकार वाडूंक जाय आनी वाडटात. गोवा 365 खातीर संदीप कामुलकार, मनीषा जाधव आनी अरुण नायक. नावेली एससी नांबेली एससीचेर जैत मेळयले. 2-0 अशा फरकांनी रंगतदार मॅच सोंपली. पळयात रंगतदार मॅच. नावेली खेळा मळार जाल्ले 44वे गोल्ड अँड सिल्वर फुटबॉल सर्तीन नावेली स्पोर्टिंग क्लबान अंबेली स्पोर्ट्स क्लबाक 2-0 अशा गोल फरकान हारयलो. नावेली स्पोर्टिंग क्लबान ही सर्त घडोवन हाडिल्ली. दिसान 4 वर्सां जालीं तो आमकां प्रायज दीत आहा आनी आमी स्वताच ताका थँक्यू म्हणटात. नावेली स्पोर्टिंग क्लबाच्या नांवान हांव एज अ प्रेसिडेंट ताका देव बरें करूं म्हणून आनी अदर स्पॉन्सर्स ऑल्सो तेमी आमकां भरपूर आदार दिवन हो टुर्नामेंट आमी स्वताच फुडें व्हरतात. तशेंच ह्या टुर्नामेंटाचे 16 गेमी आसात आनी तातूंत फायनल जातले 2 तारखेर आनी 2 तारखेर आनी सगळ्यांक तुमकां मात्र आज खंयची मॅच आसा? आज आशिल्ली आमची होस्ट नावेली स्पोर्टिंग क्लब आनी अंबेली स्पोर्ट्स क्लब. मागीर कोण? सो ते आमी 2 गोलान जिती म्हणटाली. सो कितें सांगता प्लेयरांक? सो आयज चोवपाक गेल्यार आमचे सगळे यंगस्टर्स जे सिनियर सेंटर ते सगळे प्रोफेशनल लिगी खेळून गेल्यात आनी आतां जायते आमचे न्यू भुरगे येयल्यात. सो म्हजी विनोती ते भुरग्यांक हेच भाशेन खेळून बरें नांव जोडून बरें टॉप क्लबांक वचून आनी नावेली गांवचें नांव वयर काडून. गोवा 365 खातीर रमेश नायक राऊत, गौतमी गांवकार आनी वैष्णवी साळगांवकार. फुडले 7 दीस कांय सुवातांनी हलको पावस पडटलो, नितळ मळब आसतले. हवामान विभागान कसलोच खासा अलर्ट दिवंक ना.
राज्यात पावसात उणाव जाणवतलो. वत पावसाचो खेळ पळोवपाक मेळटलो. कांय सुवातांनी अचकीत पावस शिरशिरपाची शक्यताय आसा. जाल्यार कांय कडेन मळबात कुपां दाटतली. उटंगराचो पावस पडपाची शक्यताय आयएमडीन दिवंक ना. आजच्या चडावत आनी उणें तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियसा मजगती आसतले. फुडले 7 दीस नितळ मळब, उटंगराच्या पावसांतल्यान विसव. कांय सुवातांनी पावसाची शिरशिरी. हवामान विभागाचो ना खासा अलर्ट. वत पावसाचो खेळ, तापमान 31 ते 25 डिग्री सेल्सियस. ब्युरो रिपोर्ट गोवा 365. आणि आजचे कोंकणी खबराचित्र हांगाच सोंपता. मेळुया फाल्यां ह्याच वेळार पळोवपाक गोवा 365. मोग आसचो.